तो साहित्य अकादमी की वेबलाइन साहित्य श्रृंखला में आज हम कोंकणी भाषा का साहित्य मंच कार्यक्रम लेके हाजिर हैं। इस कार्यक्रम में कोंकणी भाषा की 3 प्रमुख कवित्रियां आज अपनी चुनिंदा कोंकणी कविताओं का पाठ करेंगी, जिसमें युवा कवियत्री बिल्मा बंतवाल जी हमारे साथ हैं। नैना अडारकर जी वरिष्ठ लेखिका और कवियत्री हमारे साथ हैं, और शर्मिला प्रभु जी। आप तीनों का इस मंच के माध्यम से साहित्य अकादमी की ओर से मैं हार्दिक अभिनंदन करता हूं। और साहित्य मंच कार्यक्रम में सबसे पहले कविता पाठ के लिए युवा कवियत्री बिल्मा बंतवाल जी को आमंत्रित करता हूं। आप की कोंकणी कविताओं का एक संग्रह 2018 में प्रकाशित हुआ, जिसको साहित्य अकादमी का युवा पुरस्कार भी मिला। आपकी कोंकणी भाषा की रचनाएं विभिन्न पत्र पत्रिकाओं में निरंतर प्रकाशित होती रहती है। आप वर्तमान में असिस्टेंट प्रोफेसर सेंट जोसेफ कॉलेज बेंगलुरु में कार्यरत है। आपको अपने सृजन के लिए कई पुरस्कारों से सम्मानित किया गया है। मैं कविता पाठ के लिए बिल्मा बंतवाल जी को आमंत्रित करता हूँ। बिल्मा जी। थैंक यू। म्हजी पहिली कविता मोल। विळाप, आकलास, आवाज आणि सोदना लोहाचे सुकणे शेवटाल्ल्या थळार। विळाप, आकलास, आवाज आणि सोदना लोहाचे सुकणे शेवटाल्ल्या थळार। चक्कड सोदताना मुजे दोळेय सोदी लागले, खनयेंत, बोल्यांत, गानीमोदें। चक्कड सोदताना मुजे दोळेय सोदी लागले, खनयेंत, बोल्यांत, गानीमोदें। कितेंगी उखल न हाडलें तांणी, कितेंगी उखल न हाडलें तांणी, वास नाकाक मारलो, मोडें। पिडे शिडेंक पयस आंबून, सुगंध द्रव्यां लेपून, पोसुल्ली कूड भोवशा। पिडे शिडेंक पयस आंबून, सुगंध द्रव्यां लेपून, पोसुल्ली कूड भोवशा। नांव गांव वळख नासता अनाथ आज आपलें मोल कळोवन। नांव गांव वळख नासता अनाथ आज आपलें मोल कळोवन। पयस कितेंगी परजळ्ळें, पयस कितेंगी परजळ्ळें, कर घाल्ली सरपळी, कर पाल्लो दुडू। कर घाल्ली सरपळी, कर पाल्लो दुडू। पोट मारनगी, कोणाक बुडोवनगी, पूण जायल्लो आसतलो आशेन। पोट मारनगी, कोणाक बुडोवनगी, पूण जायल्लो आसतलो आशेन। देस भास नासता अनाथ आज आपलें मोल कळोवन। देस भास नासता अनाथ आज आपलें मोल कळोवन। अतृप्तेन दिश्ट बदलिली, अतृप्तेन दिश्ट बदलिली, रूपुत्त नातल्लें तूं दिसलें, रूपुत्त नातल्लें तूं दिसलें। जात धर्म भेद उतरोवन संगी मेळिल्ल्या कांदांनी, हातांनी। जात धर्म भेद उतरोवन संगी मेळिल्ल्या कांदांनी, हातांनी, तांच्या घामा थेंब्यांनी। संवसारान मोलादीक म्हूण लेखिल्लें करपोन बसमातना, संवसारान मोलादीक म्हूण लेखिल्लें करपोन बसमातना, मनशापना तूं फुलोवन रावुल्लें आपलें मोल कळोवन। मनशापना तूं फुलोवन रावुल्लें आपलें मोल कळोवन। ही कविता is about the air crash in Mangalore. मुझी दुसरी कविता कवी। माप घेवन मेसच्या तज्ञाक पावसान कितें दिसात, माप घेवन मेसच्या तज्ञाक पावसान कितें दिसात। कवी मात्र हर एक तेंब्यांत जिनये जीवसान सोदीत, कवी मात्र हर एक तेंब्यांत जिनये जीवसान सोदीत। फुलाक चीर्ण पारखून पळोवन जानवाय तुमची वाडात, फुलाक चीर्ण पारखून पळोवन जानवाय तुमची वाडात। परमळ सेवून सोबाय सागच्या कविचो आनंद मेळात, परमळ सेवून सोबाय सागच्या कविचो आनंद मेळात। तरण्या बाळाच्या दोळ्यांनी तुम्ही इजनेर धाकटेर देखशात, तरण्या बाळाच्या दोळ्यांनी तुम्ही इजनेर धाकटेर देखशात। कवी मात्र त्या किनकुळ्या हास्यांक संसारच विसरात, कवी मात्र
त्या किनकुळ्या हास्यान संसारस विसरात. वाऱ्या बळाक फांके गुंडावन वीज तुम्ही काढशात. वाऱ्या बळाक फांके गुंडावन वीज तुम्ही काढशात. थंड हव्यांत कवी मात्र मोगा हजरीस बघात. थंड हव्यांत कवी मात्र मोगा हजरीस बघात. फाल्यां विज्ञानिकी सवाल घालून वेगळेच राजांव देत. फाल्यां विज्ञानिकी सवाल घालून वेगळेच राजांव देत. प्रकृती विस्मिता आरावन घेवच्यांत कवी कोण मिकवात. प्रकृती विस्मिता आरावन घेवच्यांत कवी कोण मिकवात. महान रे कवी बाबा संतोष सोडताय प्रकृती बाळ जावच्यांत आसले परी बघच्यांत. महान रे कवी बाबा संतोष सोडताय प्रकृती बाळ जावच्यांत आसले परी बघच्यांत. वाह वाह वाह, एक कविता और पढ़ दीजिए आखिर। हाँ, मुझी मुखली कविता मुन्नी बाहेर पडला. एका पायार रावून बॅलन्स करून नीळसो गगरो उखलून धरून उडोन जिबली चिल्लीतना हाकसली एकाग्रता. एका पायार रावून बॅलन्स करून नीळसो गगरो उखलून धरून उडोन जिबली चिल्लीतना हाकसली एकाग्रता. वडाची वाल धरून पाटी पाटी सोलून उबार फातरार रावून पाय वाऱ्यार सोडताना हाकसलें धैर्य. वडाची वाल धरून पाटी पाटी सोलून उबार फातरार रावून पाय वाऱ्यार सोडताना हाकसलें धैर्य. सिलेट घट्ट आरावन धरण चूक जाल्लें थिंपयेंत पुसून मोडखोर खड्ड्यांत वांकडे तिंकडे गीट ओडताना हाकसली आसत. स्लेट हातांत घट्ट धरण चूक जाल्लें थिंपयेंत पुसून मोडखोर खड्ड्यांत वांकडे तिंकडे गीट ओडताना हाकसली आसत. चार कुशीनी दोळे गुंडावन बोटांच्यो निट्ट्यो मोडून जेजू तेंदी हेंदी म्हणच्या अर्ध्या सेकुंदाच्या मागण्यांती हाकसलो भवार्थ. चार कुशीनी दोळे गुंडावन बोटांच्यो निट्ट्यो मोडून जेजू तेंदी हेंदी म्हणच्या अर्ध्या सेकुंदाच्या मागण्यांती हाकसलो भवार्थ. आज पिराय वाढल्या जानवाई सडल्या अनभोगी जोडला. आज पिराई वाढल्या जानवाई सडल्या अनभोगी जोडला. पूण हर एका मेटार भें आकांत दुबाव. पूण हर एका मेटार भें आकांत दुबाव. वय मुन्नी कैंगी बाहेर पडला. मुन्नी कैंगी बाहेर पडला. बहुत बहुत शुक्रिया विल्मा जी। कोंकणी भाषा की युवा सृजन से आप उनकी कविताओं के माध्यम से रूबरू हुए और अब मैं नैना अडारकर जी से पहले क्योंकि युवा के बाद जो मध्यम मजली पीढ़ी में जो है शर्मिला प्रभु जी, मैं उनको उनके संक्षिप्त परिचय के साथ कविता पाठ के लिए आमंत्रित करता हूँ। आप की 2 पुस्तकें कोंकणी भाषा में प्रकाशित हैं और आपकी रचनाएं विभिन्न पत्र पत्रिकाओं में निरंतर प्रकाशित होती रहती है। आप दूरदर्शन और आकाशवाणी से भी आपकी कविताओं का प्रसारण होता रहा है। मैं अपनी चुनिंदा कविताओं के लिए शर्मिला प्रभु जी से आग्रह कर रहा हूं कि वो अपनी कविताओं का पाठ करें। शर्मिला प्रभु। नमस्कार। म्हणजे ह्या स्वरचित कवनाचे नाव जावन आसा एक स्वप्न भंगला। हे कवन एका सांज चलयेचेर जाल्ल्या आगळीकीचेर म्हळ्यारच बलात्काराविशयी जावन आसा। एक स्वप्न भंगला व्हड धनपारच्या वताकडार रख रख पांगरून दुखाचो ते न्हिदला चिरंतरार। एक स्वप्न भंगला व्हड धनपारच्या वताकडार रख रख पांगरून दुखाचो ते न्हिदला चिरंतरार। ते स्वप्न एक फुलती कळी फुलच्या आधीच पिसुडली पाकळी पाकळी दुखावली। ते स्वप्न एक फुलती कळी फुलच्या आधीच पिसुडली पाकळी पाकळी दुखावली। पाकळीन पाकळीन विवळी पाकळीन पाकळीन विवळी। अशाच एका भयानक दिसा वासनी कुपां दाटून आयली आणि उजवाडाच्या खिणाक खिणाक मरण यातना दिवन गेली।
जिणेचो आस्वाद घेवच्या आदी सुखाचो गोट फुटलो आणि बाल मनाचो मनोरथ धाडावन बोडोवन चक्काचूर झालो. जिणेचो आस्वाद घेवच्या आदी सुखाचो गोट फुटलो आणि बाल मनाचो मनोरथ धाडावन बोडोवन चक्काचूर झालो. त्या खिणाक पुराय सोपले. मात आतां दर खिणाक तिचे आवय काळीज पेट्टा. फुलाचे दुःख ती वाल भोगता, मन मारी ती माय जियेता. सुडाची नजर तिची बिरबिरता, दुखाच्यो वजऱ्यो व्हांवतात. तिचे आवय मन हुलपता आमरण जिणेंतल्या भयानक यादींनी. धन्यवाद. म्हज्या दुसऱ्या कवितेचे नाव जावन आसा कविता. अस्की अनकवडाचेर काय खिणा कवाड उगडून अशी म्हजी कविता. दुखाच्या खिणाक म्हाका वेंगायता, खोशेच्या खिणाक ती रचयता अशी म्हजी कविता. विरहाच्या भावनेकय मोग जागयता, जिणेची म्हजी आस भागयता अशी म्हजी कविता. तिचे म्हजे नाते उतरा पलतडचे, जिणेच्या पावला कणकणी सांगाताचे. तिचे म्हजे नाते उतरा पलतडचे, जिणेच्या सुख दुःखाच्या हर एक मोडाक पलीकडचे. जिच्या विणे जीण म्हजी अळणी अशी म्हजी कविता. धन्यवाद. म्हज्या तिसऱ्या कवितेचे नाव जावन आसा पावस. भुरगेपणांतलो पावस हासयतालो खळखळून, शिवरतालो शेवटून. ताच्या हाशान मळब वताले फुटून. दर्या गाजतालो शीम हुपून, न्हंयो बायो वताल्यो हुंवारून. बेबे गायडोळ काजुले पाखुले, खोशेन नाचताले फेर ताल धरून. सपन पुडपीन धर्तरी वताली थंडावून. वाऱ्या वांगडा सुखा कवन गायताली मन हरपून. हाली तेंपार अति आशेच्या मनीसजिणेन पावसाक केला मोनो कसो. सभ्यतायेच्या पांगरुणान विरला हासो. धर्तरीचे सपन आतां जालां पिसो वसो. मळबाचें फुटप दर्याचें गाजप सगळेंच आतां थंडावलां. धन्यवाद. म्हज्या कवितेचे नाव जावन आसा येवचे तुवें चान्न्या राती घेवचे तुवें वेंगेन म्हाका. सांबाळीत मोगाचो आर्त भाव जिकीत म्हज्या काळजाचो ठाव. येवचे तुवें चान्न्या राती घेवचे तुवें वेंगेन म्हाका. सांबाळीत मोगाचो आर्त भाव जिकीत म्हज्या काळजाचो ठाव. दोळ्यान दोळे लावचे तुवें मोगा विश्वान रमचे तुवें. दोन जीव एक भाव घेत म्हज्या जिणेचो ठाव. म्हजो हात तुज्या हातान सैम भोवणी करची तुवें. वाऱ्या वांगडा गायत गायत सपन मोवे फुलोवचे तुवें. कृष्ण तूं राधा हांव, रोमियो तूं जुलियट हांव. मोग आमचो जल्मा जल्माचो, चंद्रिमावरी सासणाचो. चान्न्यावरी निळ्या मळबांत युगान युगां फुलोवचे तुवें. धन्यवाद. बहुत बहुत धन्यवाद शर्मिला प्रभु जी. और लीजिए अब कोंकणी लेखन और कोंकणी कविता की वरिष्ठ पीढ़ी की तरफ मैं बढ़ता हूं और नैना अडारकर जी को आमंत्रित करता हूं उनके परिचय के साथ. उनका परिचय संक्षिप्त नहीं है, फिर भी मैंने संक्षिप्त में कहने की कोशिश की है. नैना जी के 3 कविता संग्रह, 4 निबंध संग्रह और कहानी संग्रह के अलावा बाल साहित्य में आपकी करीब 20 पुस्तकें प्रकाशित हैं. आप भांगर भुई जो
दैनिक समाचार पत्र है, उसमें वरिष्ठ उप संपादक के पद पर कार्यरत हैं। आपको गोवा सरकार का यश दामिनी अवार्ड, राष्ट्र गौरव पुरस्कार, गोवा कोंकणी अकादमी और कोंकणी भाषा मंडल का श्रेष्ठ साहित्य पुरस्कार से भी आपको नवाजा जा चुका है। और भी कई सारी उपलब्धियां आपके हिस्से में हैं। मैं नैना जी से आग्रह करूंगा कि अपनी चुनिंदा कविताओं का पाठ करें। नैना डाक्टर। नमस्कार. म्हजी कविता हांव मांडवी. हांव मांडवी गवाय गोंयच्या इतिहासाची. हांव मांडवी गवाय गोंयच्या इतिहासाची. हांव सोदता करूं म्हज्या अस्तित्वाची. हांव सोदता करूं म्हज्या अस्तित्वाची. हांव मांडवी गोंयची धूव, सोदता म्हज्या स्वास उस्वासाची ल्हारवपी गाज. हांव मांडवी गोंयची धूव, सोदता म्हज्या स्वास उस्वासाची ल्हारवपी गाज. सोदता देगे वयल्या 5व्या पानांचो साज. सोदता देगे वयल्या 5व्या पानांचो साज. हांव सोदता म्हजे वयल्यान उडपी बळारी. हांव सोदता म्हजे वयल्यान उडपी बळारी. हांव सोदता तारयांनी घाल्ल्यो कुकारी. हांव सोदता तारयांनी घाल्ल्यो कुकारी. हांव सोदता म्हजे म्हाकाच. हांव सोदता म्हजे म्हाकाच मांडवी मांडवी. आनी म्हज्या तळागळाक घास मारिल्ल्या नांगराचे फाळ करतात म्हाका घायाळ. आनी म्हज्या तळागळाक घास मारिल्ल्या नांगराचे फाळ करतात म्हाका घायाळ. कान फुटपी मुजगान अंधता म्हज्या ल्हारांची गाज. कान फुटपी मुजगान अंधता म्हज्या ल्हारांची गाज. तळ नितळ पाणयाचो शेणलो सळसळ साज. तळ नितळ पाणयाचो शेणलो सळसळ साज. म्हज्या आंगावयलो लुगारूय ताणें व्यापला. म्हज्या आंगावयलो व्यापला ताणें सगळो लुगार. रात दीस धुमशेणां आनी जुगार. रात दीस धुमशेणां आनी जुगार. हांव घुस्मट्टां. हांव घुस्मट्टां आनी म्हजे म्हाकाच सादयतां मांडवी मांडवी. पूण चोय भशेन घुमता साद मांडवी मांडवी. पूण चोय भशेन घुमता साद मांडवी मांडवी. हय हांवूच ती मांडवी. हय हांवूच ती मांडवी गोंयची धूव. आतां मांडोवी जाले बिरकी. हांवूच ती मांडवी गोंयची धूव. आतां मांडोवी जाले बिरकी. हांव मांडवी गोंयची धूव. आतां गोंयाकूच जाल्या परकी. आतां गोंयाकूच जाल्या परकी. दुसरी कविता मोल. उगडटाच मोलाचें दार. उगडटाच मोलाचें दार. CCTVच्या दोळ्यांकूय येता धार. जुस्त तुमी भितर सरतना. मागीर पाकीट जोखून बीग बजार. मागीर पाकीट जोखून बीग बजार. ना जाल्यार ब्रँडेडाचें फकत विंडो शॉपिंग. ना जाल्यार ब्रँडेडाचें फकत विंडो शॉपिंग. डेबीट कार्ड क्रेडीट कार्ड आयज रोख फाल्यां उदार. डेबीट कार्ड क्रेडीट कार्ड आयज रोख फाल्यां उदार. सगळो कॅशलेस वेव्हार. सगळो कॅशलेस वेव्हार. हांगा जाय जाल्यार घे. हांगा जाय जाल्यार घे नाजाल्यार वोशी मार. हांगा जाय जाल्यार घे नाजाल्यार वोशी मार. तशें सगळ्यां मदीं समानताय राखपी फूड कोर्टूय थंय आसता. तशें सगळ्यां मदीं समानताय राखपी फूड कोर्टूय थंय आसता. पूण नासता थंय धनी गिरायकां मदीं. पूण नासता थंय धनी गिरायकां मदीं नातें. म्हयन्याच्या अखेरेक चोपडेंतलें उदार खातें. पूण नासता थंय धनी गिरायकां मदलें नातें. नासता म्हयन्याच्या अखेरेक चोपडेंतलें उदार खातें. नासता कागदाच्या पुडयांनी बांदून दिल्लें गरजेक जाय तितलें तें. नासता कागदाच्या पुडयांनी बांदून दिल्लें गरजेक जाय तितलेंच तें.
ते सुतूय नासता हांगा, ते सुतूय नासता हांगा आपलेपणान गुठलायिल्लें, ते सुतूय नासता हांगा आपलेपणान गुठलायिल्लें. नासता यो यो म्हणीत तोंडभर हांशें फाकायल्लें. नासता यो 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 म्हणीत तोंडभर हांशें फाकायल्लें. हांव मागीर करतां तुळाभार, हांव मागीर करतां तुळाभार. अख्खेच्या अख्खें मोल दवरतां तागडेच्या एका दाल्यांत, अख्खेच्या अख्खें मोल दवरतां तागडेच्या एका दाल्यांत. आनी दुसऱ्या दाल्यांत पुडयेचो कागद आनी सुतां, आनी दुसऱ्या दाल्यांत पुडयेचो कागद आनी सुतां. कविता. हे पुरुष, हे पुरुष, हे पुरुष, तुज्या पुरुशी अहंकाराच्या चापकान दिले तुवें म्हाका कितले घाय. हे पुरुष, तुज्या पुरुशी अहंकाराच्या चापकान दिले तुवें म्हाका कितले घाय. एक पाव बेपाव न्हय, एक पाव बेपाव न्हय, अखंड रेषा अनंतमळ, अखंड रेषा अनंतमळ. पूण हांवें तुज्या घाव्यांक कशें आटापून घेतलां पळय, पूण हांवें तुज्या घाव्यांक कशें आटापून घेतलां पळय. भुमितीच्या वर्तुळांत, भुमितीच्या वर्तुळांत त्रिकोण चौकोन अष्टकोनात, भुमितीच्या वर्तुळांत त्रिकोण चौकोन अष्टकोनात. आनी मागीर चिमटेत कुस्कुरपी एका टिंबात, आनी मागीर चिमटेत कुस्कुरपी एका टिंबात. आनी दिलें मोखून काळजाच्या खोल दर्यांत, आनी दिलें मोखून काळजाच्या खोल दर्यांत. तुका पळोवपाक जाय, जाय जाल्यार सोदून काड. कविता. अस्तुरी. वणत. रंग विटिल्ली, कितल्योच वेऱ्यो गेल्ली, तरी एक एक खाचींतल्यान रुजयत मुळां किल्लयता पांचवी पिपळ आखरी ती अस्तुरी. वणत. रंग विटिल्ली, कितल्योच वेऱ्यो गेल्ली, तरी एक एक खाचींतल्यान किल्लयता पांचवी पिपळ आखरी ती अस्तुरी. कविता. एक आत्महत्या टळपाची. दिगंत मळब आनी मातयेची वळख घेवन नात्याची पाखां लावन उडटा तो पक्षी. दिगंत मळब आनी मातयेची वळख घेवन नात्याची पाखां लावन उडटा तो पक्षी. तो मळबांत रंग पितारता, तो मळबांत रंग पितारता, मातयेत पांचवें सपन फुलयता, मातयेत पांचवें सपन फुलयता. पूण मळबांतलो रंग ल्हवू ल्हवू लागता वितळूंक, पूण मळबांतलो रंग ल्हवू ल्हवू लागता वितळूंक. मातयेंतलें पांचवें सपन ल्हवूच लागता करपूंक, मातयेंतलें पांचवें सपन ल्हवूच लागता करपूंक. तशें नात्याचें एक एक पाख आपशींच लागता गळूंक, तशें नात्याचें एक एक पाख आपशींच लागता गळूंक. सत्याच्या धगीन तो जाता ल्हाय ल्हाय, सत्याच्या धगीन तो जाता ल्हाय ल्हाय. तो काळ चोचींची नातीं निर्शेणीचे दिता घाय, तो काळ चोचींची नातीं निर्शेणीचे दिता घाय. तेन्ना तो सटपट्टा, तेन्ना तो सटपट्टा निन्नळटा, तेन्ना तो सटपट्टा निन्नळटा असहाय्य जटायूसो. तो गोळाक लायता जीव, असहाय्य निस्तेज जटायूसो तो गोळाक लायता जीव. ह्या जिवाक इश्टमित्रांनी नात्यांतल्यांनी पयलींच विश्वासाच्या मायेच्या घोटेराची ऊब दिल्ली जाल्यार, ह्या जिवाक इश्टमित्रांनी नात्यांतल्यांनी पयलींच विश्वासाचे मायेच्या घोटेराची ऊब दिल्ली जाल्यार एक आत्महत्या टळपाची, एक आत्महत्या टळपाची. धन्यवाद. बहुत बहुत धन्यवाद नैना जी. आज हम
साहित्य मंच कार्यक्रम के माध्यम से कोंकणी भाषा की 3 पीढ़ियों की का प्रतिनिधित्व करने वाली कवित्रियों की कविताओं से रूबरू हुए, उनको सुना। और इस मंच पर उपस्थिति के लिए मैं साहित्य अकादमी की ओर से बिल्मा जी, नैना जी और शर्मिला जी, आप तीनों का आभार व्यक्त करता हूं और उम्मीद करता हूं आप आगे भी इसी तरह से हमारे साथ विभिन्न मंचों पर साझा रहेंगी। फिलहाल आपने वक्त निकाला, उसके लिए बहुत बहुत धन्यवाद। और इस समय में हम निरंतर इस माध्यम से गुजराती, मराठी, सिंधी, कोंकणी, जो 24 भारतीय भाषाएं हैं साहित्य अकादमी से संबद्ध, उनके साहित्य से, उनकी विभिन्न तरह की रचनाओं से, उनके सृजन से रूबरू होते रहेंगे। बहुत बहुत धन्यवाद फिलहाल इन कविता पाठ के लिए। नमस्कार।